कलाकारांना खुश करा जरा टाळी वाजून. सुंदर सुंदर सोहळा आकर्षण सोहळा या राजबेटी मास्तर सूर म्हणून दाखवले ते गाणे. सांगणं देवी माझ्या भावाला, पण आपण असं म्हणायचं सांगणं देवी माझ्या देवाला, देवाला सुखी हाय मी माझ्या गावाला, असं आपण तिचं सोयीचं करायचं. आपण गाणे जर जोडायचे असले तर त्याचे फिटिंग करावं लागतील व्यवस्थित. काही काही गाणे जुने गाणे असत नाही का, बघा म्हणून दाखवले का थोडं. संत मंडळी बसली माझ्या जोडीला, लय दिवसानं गेलो या चाकरवाडीला. 50% लोकांना वाटलं लय दिवसानं गेलो या सासरवाडीला म्हणतोय काय. त्याची फिटिंग तशी नाही करायची. आपली आपली डोकं असतं ना, आपली आपली बुद्धिमत्ता असते. होय पांढरीच्या वाडीची पाठी खरे काय. माझं डोकं लय भारी, बांड आहे, माझं आडनाव बांड आहे ना. मी 100 गाणे म्हणतो. हे गाणे आता निघलेत ना, ते आमदार झाल्यासारखं वाटतं हे ते सगळे म्हणतोय. पण आता हे गाणे म्हणत टाइम आहे काय, या स्टेजवर गाणे म्हणता येत नाहीत ना. ते गाणे जोडायची. आधी आपलं अध्यात्म आहे, आधी आपलं भारुड आहे, आपलं आधी अभंग आहे, आपली आधी गवळण आहे, नंतर गाणं आहे. काही लोक तर म्हणले का गाणे चाल का म्हणलंस, त्याला म्हणायचं गाणं आधी नाही, आधी आमची गवळण आहे, आधी आमचं भारुड आहे, आधी आमचा अभंग आहे. आधी गाणं नाही, आधी अभंग आहे. हा मोठ्या मोठ्या वक्त्याच्या तोंडावर आम्ही ऐकलं. ते म्हणले तर एखादं म्हणलं गाणे चाल का म्हणलास, त्याला सांगायचं गाणं आधी नाही बाबा, आधी आमच्या देवाची अभंगवाणी आहे. बघ सारे कार्यक्रमाला हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय सद्गुरू वैवर्धत पोर्द ज्ञानवर्धन ज्यांना आम्ही बापू म्हणतो, आमचे बलवीन बापू मेटे मेटे साहेबांचे चुलते यांच्याकडे या कार्यक्रमाला बापू पुढं 101 रुपये बापूंचा आशीर्वाद आणि 101 रुपये दिले या कार्यक्रमाला. रुपये दिले 100. उद्या घेईन बायकोला 100. माझी बायको 100 गाडी साऱ्या गावात सांगून रात्री आमच्या मनात चाकरवाडीला गेले, बापूने 100 दिले, आज मला 100च केले. ऐकूया देवच आहे राव पोराचं. तू म्हणतो मग कशाला घेतलंस, नाही घेऊन खाऊ काय, घ्यावंच लागतं पवार सर. जड लागत पोरग, एवढं जड काम लागतंय. पंग सोडित नाही पहिली पंग, इथं पंक्तीची कमी होय. घातला दुकान देती आली अशी दान, संत उधार उधार भरले अनंत भांडार. मागत्यासी पुढे धन्यानी काशी उरे, तुका म्हणे पोते देवे भरिले नवरीते. इथे काय कमी आहे, हा दादांचं दुकान आहे, इथे काहीच कमी. रात्रंदिवस अन्नदान आणि हरिनाम केसारी निगमैना
नदीवले या चष्म्यावले आणि केसारी म्हणजे गमत यमवर्णीवले या पांढऱ्या केसाचे आणि केसारी फार मोठ्या घरची भाकर पिठलं भाकर दे लेकराकडे पिठलं भाकर दे मा देवपूर पांढरं शिपीत पडलं मा माझं माय मी लांबून आले माय पैठणून आले मा या गुरुजी या येस या पोत